बिड्या वाजीचा ना. वा वा वा, लाईट गेली म्हणून तरी वाजीचा. ऐका, महाराज सांगतात की मी जर संतांच्या या महालाभापासून जर मुकलो तर माझी वाचा तुटून जावं, जडून जाऊ. काय ना तुकोबरा एकनिष्ठ असतील. काय तुकोबरा एकनिष्ठ, बडबड करू नका. ऐका, तुकोबराय सांगतात की संतांच्या साधनेमध्ये उपस्थित राहा, संतांच्या सेवेमध्ये उपस्थित राहा, तुम्हाला महालाभ भेटेल. कोणता महालाभ? पुण्याचा महालाभ तुम्हाला भेटेल. ऐका, आपल्याला जर पुण्याचा महालाभ भेटायचा असेल, मिळवायचा असेल, तर आपल्याला संतांच्या साधनेत उपस्थित राहावं लागल. हो, संतांच्या साधनेमध्ये आपल्याला उपस्थित राहावं लागल मायबाप. ऐका, संतांच्या साधनेमध्ये जर आपण उपस्थित राहिलो तर ऐका, संतांच्या साधनेमध्ये आपण उपस्थित राहिलो ना, आपल्याला हा महालाभ भेटून जाईल. म्हणून काय करायचं, आपण संतांच्या साधनेमध्ये उपस्थित राहायचे महाराज. हो, या कलियुगामध्ये फक्त संतच असे आहेत की मायबाप की ज्यांच्यावरती विश्वास ठेवण्याचे पात्रतेचे आहेत, विश्वास ठेवण्याचे पात्रतेचे आहेत. महाराज, दुसरे कोणावरती आपण विश्वास ठेवू शकत नाहीत. कारण आपलं हित काय आहे, आपलं हित कशात आहे हे फक्त संतांनाच कळतं मायबाप, दुसरं कोणांना कळत नाही. हो, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करे. तुम्ही म्हणाल की मायबाप आम्ही पण रोज कीर्तन ऐकतो, आम्ही रोज कीर्तनाला येतो. हो, महाराज सांगतात, तुकोबराय महाराज सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकराचं हित आईला कळतं म्हणून. हो, पण ऐका, लेकराचं हित आईला कळत नाही. लेकराच्या हिताची फक्त कळकळ आई बापाला असते, पण हिताविषयी ज्ञान आई बापाला नसतं. तुम्ही म्हणाल महाराज मग वेदाला हिताविषयी ज्ञान आहे. ऐका, वेदाला हिताविषयी ज्ञान आहे, पण वेदाला हिताविषयी कळकळ नाही. तसं महाराज आमच्या संतांना हिताविषयी ज्ञान देखील आहे आणि आमच्या संतांना हिताविषयी कळकळ. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, कळवळा. हो, त्यांनाच आपल्या हिताचा कळवळ आहे महाराज. हो, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हो, हे बुडलेलं जन, हे जग असं त्यांच्या डोळ्याला बघवत नाही मायबाप. हो, ते अवताराला येतात. कशा करता येतात, कशा करता येतात? अवतार तुम्हा उद्धरया जन, उद्धरया जड, उद्धरया जीव. 3 जणांचा ते उद्धार करतात. कुणा कुणाचा? जडाचा, जीवाचा आणि जनाचा. 3 जणांचा उद्धार करतात. आता 3 जणांचा उद्धार माऊली ज्ञानोबरांनी कसा केला मी तुम्हाला सांगतो. ऐका, माऊली ज्ञानोबरांनी कसा केला. माऊली ज्ञानोबरांनी हरिपाठ लिहिला, जनाचा उद्धार झाला मायबाप. हो, माऊली ज्ञानोबरांनी भिंत चालवली, जडाचा उद्धार केला मायबाप. माऊली ज्ञानोबरांनी एका रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्याला वेद बोलवावं लावलं, एका जीवाचा उद्धार केला मायबाप. उद्धरया जन, उद्धरया जड आणि उद्धरया जीव, असा 3 जणांचा उद्धार संत करतात मायबाप. म्हणून हे अवताराला येतात आणि हे साक्षात ब्रह्ममूर्ती असतात. हे साक्षात भगवंताचं स्वरूप असतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावया आले दीन जना. मला वाटलं माझं चुकलं काय. हो, हे संत अवताराला येतात मायबाप, पण आपल्याच हिता करता येतात, आपलं कल्याण व्हावं या करता ते अवताराला येत असतात मायबाप. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देव कष्टविधी परोपकारे, असे अनेक प्रमाण देता येतील महाराज. हो, संत आपल्या हिता करता अवताराला येतात. म्हणून आपण काय करायचंय, फक्त
त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरती आपण चालायचंय. मार्ग दावून गेले आधी. तेनेची पंथे चालू जाता, वा वा. तेनेची पंथे चालू जाता, तेनेची बंदे चालू जाता, तेनेची बंदे चालू जाता. न पडे गुलता कुठे काही, न पडे गुलता कुठे काही, तेनेची पंथे चालू जाता, तेनेची पंथे चालू जाता. न पडे गुंता कोठे नाही, न पडे गुंता कोठे नाही, तेनेची बंदे चालू जाता, तेनेची बंदे चालू जाता, चालू जाता, चालू जाता. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरती आपल्याला चालायचंय. मायबाप ऐका, या कलियुगाचं वर्णन करत असताना या कलियुगाची स्थिती, हा कलियुग अत्यंत भयानक सांगितलेला आहे. किती भयानक सांगितलेला आहे. नाथबाबांनी या कलियुगाचं वर्णन केलं. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकून सांगा वया आली यमाई माझे नाव. हो, या कलियुगामध्ये काय काय घडणार आहे नाथबाबा सांगतात. 5 वर्षाची नारी भ्रतार मागेल. नाथबाबा सांगतात 6 वर्षाची नारी गर्भिणी राहील. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. हो, भ्रातारा सोडून घरोघरी फिरतील नारी. थोर थोर पर्वत उडवणे जातील महाराज. हे कलियुगामध्ये होणार आहे का. हो, या कलियुगामध्ये काय काय घडणार आहे. 5 वर्षाची पोरगी भ्रतार मागणारे, म्हणजे 5 वर्षाची पोरगी नवरा मागणारे, 6 वर्षाची पोरगी गर्भिणी राहणारे. हो, कालचा पेपर घ्या उद्याचा पेपर. रोजच्या पेपरमध्ये येतंय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, लहान मुलीवर बलात्कार. का घडतंय हे मायबात नाथबाबांनी लिहून ठेवलंय. कलियुगामध्ये या गोष्टी घडणार आहेत. हो, बाप पोराचा वैरी होतोय, पोरगा बापाचा वैरी आहे. हो, मुली घरोघर घर सोडून हिंडतात. का घडतंय हे कलियुगाचे लक्षण आहेत मायबाप. पण या कलियुगामध्ये चार गोष्टी सांगितलेल्या आहेत. या चार नियम सांगितलेले आहेत. ज्यावेळेस द्वापारयुग संपत होतं आणि द्वापारयुगाच्या अंताला भगवंतांनी पांडवांना काही नियम सांगितले. पांडवांनी विचारलं की देवा, हे द्वापारयुग संपल्यानंतर कलियुग सुरू होणार आहे, तर आम्हाला कलियुगाचे नियम सांग. त्यावेळेस भगवंतांनी 4 दिशेला 4 बाण मारले आणि त्या पांडवांना आणायचे सांगितले. 4 जण बाण आणायला गेले. कोण कोण. नकुल, सहदेव, भीम, अर्जुन. हे 4 जण बाण आणण्याकरता गेले. पहिल्या दिशेला गेला होता नकुल. नकुलाने पाहिलं की एक गावरान गाय आपल्या वासराला चाटत होती. लक्ष देऊन ऐका बरं का मायबाप. एक गावरान गाय आपल्या वासराला चाटत होती माय, पण ती इतकं चाटत होती की त्या वासराच्या अंगावरती कातडं सुद्धा शिल्लक राहिलं नाही, इतकं चाटत होती. असं दृश्य पाहिल्यानंतर नकुलाला वाईट वाटलं. त्याने बाण घेतला आणि भगवंताजवळ आला. दुसऱ्या दिशेला गेला होता सहदेव. सहदेवाने पाहिलं की एक कोकिळा सुंदर गायन करती, फार गोड गाती, पण महाराज ती वर बघून गाणं गाती आणि खाली बघून मांस खात होती. असं बघितल्यानंतर त्या सहदेवाला सुद्धा वाईट वाटलं आणि त्या सहदेवाने बाण घेतला आणि भगवंताजवळ आला. तिसऱ्या दिशेला गेला होता भीम. भीमाने पाहिलं की 5 विहिरी आहेत. किती. 5 विहिरी आहेत. चारी बाजूनी 4 विहिरी तुडुंब पाण्याने भरलेल्या आहेत. मध्ये मात्र एक विहीर आहे, ती मात्र कोरडी आहे. असं दृश्य पाहिल्यानंतर भीमालाही आश्चर्य वाटलं. त्याने बाण घेतला आणि तो भगवंताजवळ आला. 4थ्या दिशेला गेला होता अर्जुन. अर्जुनाने पाहिलं एका उंच डोंगरावरून एक भला मोठा दगड दड 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 करत खाली येतोय. कोणत्या झाडाला जुमानीत नाही, कोणत्या दगडाला जुमानीत नाही, कशालाच तो जुमानीत नाही, पण एका गवताच्या काडीला येऊन तो अडकतोय. असं पाहिल्यानंतर अर्जुनाला आश्चर्य वाटलं. अर्जुनाने बाण घेतला आणि भगवंताजवळ आला. पांडवांनी भगवंताला हात जोडले आणि विचारलं की देवा, तो आम्हाला नियम सांगणार होता, देवा नियम काय आहेत. त्यावेळेस भगवंतांनी विचारलं की तुम्ही 4 बाजूला 4 गेले होते, तुम्हाला मी बाण आणायचे सांगितले होते, पण पहिल्या दिशेला नकुल तू गेला होता, तू काय पाहिलं रे बाबा. त्यावेळेस नकुलाने सांगितलं की देवा, मी एक दृश्य पाहिलं. एक गावरान गाय आपल्या वासराला चाटत होती देवा, पण देवा ती इतकी चाटत होती की त्या वासराच्या अंगावरती कातड सुद्धा शिल्लक राहिलं
राहिलं नाही इतकी चाटत होती. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की पांडवांनो, हा कलियुगातला पहिला नियम आहे. ऐका, कलियुगाचे नियम ऐका. कलियुगातला पहिला नियम काय आहे? आपला मुलगा कितीही भंगार असला, आपला मुलगा कितीही वाईट असला, आपला मुलगा कितीही नालायक असला, तरी ती आई त्या मुलावरती तितकंच प्रेम करेल. हा कलियुगाचा पहिला नियम आहे मायबाप, कलियुगाचा पहिला नियम आहे. दुसरा नियम काय आहे? अर्जुना सहदेवाला विचारलं, सहदेवा तू काय पाहिलं होतं रे बाबा? काय नाही देवा, मी एक दृश्य पाहिलं होतं. एक कोकिळा सुंदर गायन करत होती, पण देवा ती वर बघून गाणं गायची आणि खाली बघून मांस खायची. त्यावेळेस कलियुगाचा हा दुसरा नियम आहे. लोक गोड बोलतील पण मायबाप खाली बघून काय माती खायची तेच खातील. तिसरा नियम विचारला, तिसरा नियम काय आहे? काय नाही भीमा तू काय पाहिलं? काय नाही देवा, 5 विहिरी पाहिल्या, चारी बाजूनी चारी विहिरी तुडुंब पाण्याने भरलेल्या होत्या, पण देवा मध्ये एक विहीर होती रे, पण ती मात्र कोरडी होती. त्यावेळेस देवाने सांगितलं की भीमा हा कलियुगाचा तिसरा नियम आहे. आणि ऐक भीमा, या कलियुगामध्ये जर 5 भाऊ असले, किती 5 भाऊ असले, तर 4 भाऊ गरगंजी श्रीमंत असतील, 4 भाऊ फार श्रीमंत असतील, पण एक भाऊ असा असेल की त्याला काय खावं याची चिंता असेल, पण ते 4 भाऊ त्या 5व्या भावाकडे लक्ष सुद्धा देणार नाही. हा कलियुगाचा तिसरा नियम आहे. आता कलियुगाचा चौथा नियम काय आहे ऐका. अर्जुनाला विचारलं, अर्जुना बाबा तू काय पाहिलं रे? त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं की देवा मी असं दृश्य पाहिलं, एका उंच डोंगरावरून एक भला मोठा दगड दड 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 करत खाली येत होता. देवा तो कोणत्या झाडाला जुमानीत नव्हता, कोणत्या दगडाला जुमानीत नव्हता, पण देवा तो एका गवताच्या बारीक काडीला येऊन अडकला रे. त्यावेळेस भगवंताने सांगितलं की पांडवांनो, हा कलियुगाचा अत्यंत महत्वाचा, अत्यंत जाणीवपूर्वक ऐका, हा कलियुगाचा शेवटचा नियम आहे. काय नियम आहे ऐका. या कलियुगामध्ये फार मोठमोठे संकट येतील, कलियुगामध्ये कोरोना सारख्या महामारी येतील. हो, ते कोणत्या झाडाला जुमानणार नाही, कोणत्या दगडाला जुमानणार नाहीत, कशालाच ते जुमानणार नाहीत. फक्त एका गवताच्या काडीला येऊन ते अडकतील आणि त्या गवताच्या काडीचं नाव आहे रामकृष्ण हरीचं भजन. वाजा वाजा जरा मोकळं वाजा, मोकळं वाजा. कीर्तनात टाळी वाजलेली चांगली असती, त्याची टाळाटाळी करू नये. हा ऐका, कलियुगामध्ये रामकृष्ण हरी भजन हेच श्रेष्ठ आहे महाराज. कलियुगा माझी करावे कीर्तन. महाराज कलियुगामध्ये नामस्मरण, चिंतन, भगवंताचं चरित्र श्रवण एवढंच शिल्लक राहिलं मायबाप, नाही तर दुसरं काही नाही. पण आपल्याला ते आवडतं का हो? नाही महाराज, ते आवडत नाही. लोकांना विचारा की महाराज तुम्हाला पुण्य पाहिजे का? लोक म्हणतात कशाचं पुण्य महाराज, आम्हाला बसायला विश्रांती नाही, आम्हाला विश्रांतीची गरज आहे. अभंगाचं 3रं चरण. विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, जीवाच्या तुटी विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव पायी संताची
वा 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 हुशार झाले पोर हा गोड गायलं महाराज. महाराज असं गायन ऐकल्यानंतर या गायनानेच आम्हाला विश्रांती भेटेल. विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव. संतांच्या चरणावरती भाव ठेवा, संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा, तुम्हाला विश्रांती भेटून जाईल. महाराज महाराज आमच्याकडून काही पाप घडले हो, ते पाप कशानं जाईल तर महाराज म्हणतात तुका म्हणी पापे जाती संतांची या जपे. तुम्ही संतांचा जप केला रे केला तर तुमचं पाप निघून जाईल.